त्याचप्रमाणे सन्माननीय गोल्डनजी ठाकरे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. गुरसे गावचे उद्योजक आहेत, त्यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पहिला चेंडू फुल टॉस आणि चेंडूचा अगदी पॉइंटला बेट करून चिमेरेच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. राणाजी मुझे माफ करणार आणि जरूर पहिल्या चेंडूवरती गलती झाली गोलंदाजाची, कारण पहिला चेंडू पाहिला तर फुलटॉस आला आणि त्याला फक्त दिशा दाखवली फलंदाज नौशादनं आणि चेंडूला मात्र दाखवलं टेनिस सीमारेषेचं दर्शन घडवलं. व पुन्हा त्याच लेनवरती चेंडू होता. आता मात्र कबरच्या डोक्यावर चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. स्ट्रोक सध्या आपण पाहत आहोत. नौशादच्या वतीने पहिला चेंडू पाहिला अगदी पॉइंटच्या डोक्यावर गेला आणि तदनंतर पाहू शकाल या ठिकाणी कबरच्या डोक्यावरून आणि आय थिंक जो आपला मुख्य रस्ता आहे येणारा जाणारा साठी जरूर त्या ठिकाणी मात्र काही प्रेक्षक पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि सध्या ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय गणेश गुलवी, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय संजयजी केणी जे आमनेगावचे उद्योजक आहेत, खांडवलचे सन्माननीय दिनेशजी पाटील आणि सन्माननीय नरेशजी गुलवी यांना सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकाल. पुन्हा त्याचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी क्रीडांगण नानकर इथून मात्र थेट प्रेक्षेपण आपण या स्पर्धेचं पाहत आहोत. स्पार्टन ट्रॉफी 2025 बॅक टू बॅक 2 चौकार पाहिले आपण पॉवर प्लेच्या खेळामध्ये. हो इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न लाऊड अपील, परंतु शॉट फाईलेकडे पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. आय थिंक बॅटची कडा होती हेच पंचाने मात्र त्या ठिकाणी सांगितलं. 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस आहे, निरोप देणारा दिवस आहे. कुठला संघ ही स्पर्धा जिंकेल पहिल्या 2 दिवसामध्ये आपण असोसिएशन अंतरिक्त 20 संघ आपण खेळताना स्पर्धेमध्ये पाहिले आणि आज असोसिएशनच्या व्यतिरिक्त आपण संघ पाहतोय. 8 संघ आज इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. चला मॅच बॉल आलेला आहे. आतापर्यंत 3 चेंडूची हाताने योगेशने केली. त्या 3 चेंडूवरती आतापर्यंत तब्बल 9 धावा त्यांनी खर्च केला. 2 चौकार पाहिले आपण, 1 सिंगल पाहिली आणि चांगला टच मध्ये आपल्याला नौशाद हा फलंदाज पाहायला मिळतोय. ऑन साइडला टर्न केला, फटका चांगला गॅप मधून चाललाय वाडी स्पीड विकेटच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. पूर्णपणे रवीच्या बॅटच्या झोन मध्ये हा चेंडू मात्र हाताला गेला आणि काय परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. आय थिंक फिल्डर होते मिड विकेटला, परंतु त्यांच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू होता. आता समोरच्या दिशेला मिड ऑफला बेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ चेंडू मिड ऑफच्या हातामध्ये चाललाय आणि त्याच प्ले मात्र कुठल्या प्रमाणात धाव घेण्याचा प्रयत्न रवीने तिथे मात्र केला नाहीये. आय थिंक पहिला डॉट चेंडू या षटकामध्ये पाहत आहोत. संघाची धावसंख्या स्थिर आहे, बिनगडी बाद 13. सध्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय भूमी 11 मांडा. ओ फटका चांगला पाहायला मिळतोय मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू चालला लॉंग बॉक बॉर्डर लाईनच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये येणारा हा 4था चौकार. तसं पाहिलं तर टेनिस क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा सुद्धा मात्र भूमी 11 मांडा संघाने या चालू सध्या सीझनमध्ये जिंकली. TDPL या स्पर्धेचं विजेता पद भूमी 11 मांडा संघाने पटकावलं. जगनशेठ पाटील यांनी तो संघ आय थिंक त्या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला गेला आणि अप्रतिम त्या संघाचा खेळ आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे त्यांची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 17 धावा पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज एकविरा स्पोर्ट नानकर संघाच्या वतीनं यतीन. ओ हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये लँडिंग होईल. यस लॉंग ऑन आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू चाललाय, विसावलाय
आणि पहिल्या विकेटचा पतन फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी नौशाद. कमी पॉवर जनरेट केली आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी रोहन लॉंग ऑनच्या दिशेने कुठल्या प्रमाणे चुकी केली नाही आणि पहिली विकेट्स येतील आपल्या संघाला प्राप्त करून दिली. परंतु नौशादनं चांगली फ्लाइंग स्टार्ट करून दिली आपल्या संघाला. 4 चेंडू फेस केले, 2 चौकाराच्या साहाय्याने एकूण 9 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. आणि पाहू शकाल आता तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतो मिस्टर चिंटू. चिंटू सुद्धा मात्र अनेक वर्षापासून त्यांनी सातत्य टिकवून ठेवलाय. तोच फॉर्म त्याचा मात्र आपण नेहमीच प्रत्येक पर्वामध्ये पाहतोय. जबरदस्त हा फायटर खेळाडू आहे. परंतु आज पाहूया या स्पर्धेमध्ये कशा प्रमाणात चमकदार कामगिरी करतोय की बहारदार कामगिरी करतोय पूर्ण दिवसभरामध्ये. परंतु पहिल्या चेंडूमध्ये त्या ठिकाणी पाहू शकतो फटका कडक खेळलाय. चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. आय थिंक फिल्डिंग डिपार्टमेंट मात्र चुका घडल्या गेल्या. स्क्वेअर लेग पंचाच्या पाठीमागे आपण जर पाहिले तर आय थिंक स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये अतिरिक्त फिल्डर तैनात होता आणि त्याच अनुषंगाने पंच हिरामन सराच्या वतीने मात्र त्या ठिकाणी नो बॉल घोषित केलं. आणि पाहू शकाल एकूण 7 धावा या चेंडूवरती मात्र पाहायला मिळाल्या. आणि तसं जर पाहिलं तर एकविरा स्पोर्ट नानकर संघात आपण विचार केला तर सर्वच जे खेळाडू आहेत ते मात्र यंग स्टार आहेत, पूर्णपणे ज्युनियर आहेत. थोडासा अनुभव त्यांच्याकडे जरूर कमी आहे, परंतु या ठिकाणी कुठेतरी कर्णधाराच्या माध्यमातून चूक घडली गेली आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला फलंदाज चिंटूनं. पुढील चेंडू असेल फ्री हिट आणि संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद, एकूण 24 धावा त्या फलकावरती आपण पाहत आहोत. फ्री चेंडू आहे त्याचा सामना करतो चिंटू. बॅकफुटला गेला, कव्हरच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न, एका हाताने मात्र त्या ठिकाणी चेंडू स्टॉप केलं. एकच धाव तिथे मात्र फ्री चेंडूवरती मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. चांगल्या लेंथवरती या ठिकाणी चेंडूची हाताने आपण पाहत आहोत. यानंतर जाणताराचा खारबाव आणि जरूर त्यांच्या विरोधात गांधारी संघ मात्र इन ऍक्शन मध्ये असणार आहे. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण जर पोहोचले असाल तर नाणेफेकीसाठी त्वरित या. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लाईन पाहावी लागेल कुठल्या प्रमाणात. रवीने फटका मात्र त्या ठिकाणी जनरेट केला नाही. चेंडू पाहिलं तर थोडंसं पडल्यानंतर आतमध्ये वळला आणि योग्य निर्णय पंच कृष्णा केडे सरांचा आपण इथे पाहत आहोत. चेंडूमध्ये वेग सुद्धा पूर्णपणे कमी होता आणि पाहू शकाल या ठिकाणी डॉट चेंडूची मात्र सांगता झाली गेली. आतापर्यंत चिंटूनं 2 चेंडू फेस केले, 7 धावा त्याच्या बॅटमधून पहिल्या. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत रवीने केलाय, त्याच्या बॅटमधून पाहतोय आपण एकूण 8 धावा. हो, त्यामध्ये अजून काय बढोतरी होईल. आकोटापाचा चेंडू होता, हाफ वॉली होती आणि त्याच्यावरती फटका जनरेट केलाय आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांचा आणि षटकार. आणि त्याच अनुषंगाने मात्र एक बलकट स्ट्रोक पाहिला आपण फलंदाज रवीच्या बॅटमधनं. टॉप एक चेंडू आबे, चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या दिशेनं. फलंदाज बीट, रक्षक बीट आणि चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पूर्णपणे पाऊस पाडला जातो या फलंदाजांच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका मात्र ड्राईव्ह केलाय, खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु मिडविकेटला फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगल वरती समाधानी राहत असताना दोन्ही फलंदाज 2 षटकांचा केली इथे मात्र संपन्न झाला आणि लगभग 36च्या सरासरीने तिथे मात्र धावा आतापर्यंत या ठिकाणी आय थिंक 18च्या सरासरीने मात्र ते धावा संख्या जोडल्या गेल्या. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि फक्त एकच विकेट आतापर्यंत या ठिकाणी भूमी 11 मांडा संघाने मात्र या ठिकाणी गमावलेले आहे. 900च्या रूपानं अजून 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि पाहूया 2 षटकामध्ये
अजूनही किती धाबा इथे मात्र उभारल्या जातील की या ठिकाणी नानकर संघाच्या वतीने एखादा चमत्कार स्पेल इथं मात्र एखादा पाहायला मिळू शकेल का? पहिल्या 2 दिवसांच्या खेळामध्ये या दोन संघाने मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश केला. जय सारुद किरवली संघाने पहिला दिवस गाजवला, कालचा दिवस जय झोटिंग देवरुंग संघाने गाजवला आणि आज पाहूया कुठला संघ आजच्या लॉट्स मधून मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज विघ्नेश नानकर विलेज टोकाकडून मात्र षटकाला सुरुवात करेल. आणि सध्या आपण जी स्पर्धा पाहतोय ती सुद्धा मात्र नानकरच्या मैदानावरती सध्या आपण कव्हर करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नानकर. हो परफेक्टली यॉर्कर, काय जबरदस्त चेंडूची हाताळणी आपण पाहिली. आय थिंक बॅटला ब्रश चेंडू झाल्यानंतर चेंडू शॉर्ट फाईलकडे निघून गेला. परंतु जरूर जर तिथे रवीकडून जर थोडी तरी मिस्टेक घडली असती तर आय थिंक पंचांच्या नजरेतून मात्र वाचू शकला नसता. एवढ्या चांगल्या प्रमाणात चेंडूची हाताळणी गोलंदाज विघ्नेशने केली. म्हणजे कुठेतरी चांगली सुरुवात आपण या षटकाला मात्र म्हणू शकतोय. राऊंड द विकेट मारा करतोय. आता समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर फोर्स केलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 6 धाबांसाठी षटकार. च्या चेंडू मात्र बाहेरून निघून चालला. अतिरिक्त धाव तिथे मात्र तो खर्च करतोय आणि धाव संख्या आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल वेगानं पुढे सरकताना धाव फलकावरती एक गडी बाद 44 धाबा सध्या आपण इथे पाहत आहोत. असं वाटतं की एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहत आहोत. या ठिकाणी भूमी 11 मांडा खराब चेंडू आणि पाहू शकाल त्या ठिकाणी पंचाचा नो बॉलचा इशारा आणि फलंदाजाने एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली बायच्या स्वरूपात. आजच्या दिवसातील हायस्ट टोटल आपण जर पाहिलं तर 62 धाबा आज धनेश इलेव्हन कुचे संघाने जोडल्या. परंतु असं वाटतं की त्या धाबांचा रेकॉर्ड आज मोडला जाईल का भूमी 11 मांडा संघाच्या वतीने. आणि सर्वाधिक धावसंख्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले तर न्यू आई एकविरा स्पोर्ट सावंत संघाने जोडली होती. तब्बल 72 धाबा त्यांनी 4 षटकामध्ये जोडल्या होत्या. पुढील चेंडू फिरिट आणि आता मात्र या ठिकाणी फिरिट चेंडूचा सामना करेल फलंदाज रवी. पाहू शकाल या ठिकाणी पूर्णपणे चेंडू एष्ठ्यांनाच ब्रश झालाय परंतु चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 50 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. ओ जबरदस्त स्क्वेअर कट पूर्णपणे गॅपमध्ये चेंडू चालला अगदी पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतोय परंतु आय थिंक चेंडू थांबवण्याचे त्यांनी प्रयत्न केले परंतु त्याच्यामध्ये तो अपयश ठरला. आणि अखेर 4 धाबा तिथे मात्र पूर्ण गेल्या. रवीच्या बाद पुत्रात चौकार आपण पाहिला आणि या चौकारात सगळ्यांना 56 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. असं आपण सध्या पाहत आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला मात्र आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कैद करतो कारण आज आमच्या सोबतीला राकेश गायकवाड आहेत. पहिले 2 दिवस जरूर त्यांना आम्ही मिस केला परंतु आज जबरदस्त त्यांची कामगिरी आपण पाहत आहोत. आणि या जरूर चेंडूला कैद करण्यामध्ये ते माहिर आहेत. संघाची धावसंख्या पाहू शकाल आय थिंक या चौकाराच्या साह्यानं 56 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा होता. आय थिंक 55 धाबा पण या ठिकाणी पाहू शकाल म्हणजे पुढील चेंडू असेल फिरिट. हो ऑन साईडला चांगला ड्राईव्ह केला चेंडू चालला लॉंग ऑन वरती.
सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. या सिंगलच्या वतीने 56 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खूपच लॉंग षटक सध्या आपण पाहत आहोत विघ्नेशचं. सुरुवात त्याने चांगल्या प्रमाणे केली होती. पहिला चेंडू यॉर्कर त्याने हाताळला होता, परंतु तदनंतर षटकार आला आणि अतिरिक्त चेंडू सुद्धा मात्र त्यांनी भरपूर हाताळले. वाईट नोच्या स्वरूपात ऐसा धावा त्याने मात्र भरपूर खर्च केल्या आणि त्याचमुळे मात्र आतापर्यंत त्याच्या ओव्हरचा आपण विचार केला तर भरपूर धावा इथे मात्र जोडल्या गेल्या भूमी 11 मांडा संघाच्या वतीनं. क्रॉस बाहेर फटका आपण पाहतो चेंडूच्या वतीने. चेंडूचा लाईक दिया मिड विकेटला. हो थोडासा आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी बॅलन्स गमावला, परंतु एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. पहा भूमी 11 मांडा संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि या संघ आपण जर पाहिला तर मांडेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक जगन शेट, आय थिंक जगन नाना पाटील यांना खास करून आमची ओमसाई आंबे लोणार क्रिकेट असोसिएशन को कमिटी मेंबर आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू मिस्टर कैलास पाटील यांच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कैलासजी पाटील, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. म्हणजे तुम्ही सध्या ही मॅच ऑनलाईन पाहतात, आम्हाला सुद्धा खूप बरं वाटलं. 3 षटकांचा खेळ मात्र ते संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघटित धावसंख्या आपण पाहू शकाल. या ठिकाणी एक गडी बाद 58 जाऊया. आपण व्यासपीठाकडे काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्याचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि नेहमीच मी उल्लेख करतोय की ज्याप्रमाणे त्यांच्या वडिलांचं कार्य होतं तेच कार्य तोच वारसा आता मात्र पुढे चालवणारा सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे भिवंडी तालुका अध्यक्ष आदरणीय गणेश शेठ गुलवे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करूया आणि हा सन्मान मिस्टर डेंजो यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करतोय. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. तसंही जर पाहिलं तर या विभागावरती सन्माननीय आत्मारामजी गुलवे साहेबांचं भरपूर प्रेम आहे आणि जरूर तेच प्रेम आता मात्र दाखवत असतात त्यांचे सुपुत्र सन्माननीय गणेशजी गुलवे साहेब. खराब चेंडू पंचांचा बेमार नो बोलता इशारा आणि चेंडू फरार भांडर यांच्या पलीकडे षटकार. त्यानंतर सन्माननीय गणेशजी गुलवे साहेबांचे सहकारी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. सन्माननीय नरेशजी गुलवे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया आणि मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण नरेशजी गुलवे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. डेंजो यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान मात्र या ठिकाणी संपन्न करतोय. पाहू शकाल या ठिकाणी या सन्माननीय नरेशजी गुलवे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. पुढील चेंडू फ्री हिट आहे कारण नो बॉल वरती आय थिंक भीमर वरती षटकार पाहिला आणि या फ्री चेंडू मात्र सामना करील रवी. हो चांगली लेंथ. पुढील सन्मान या ठिकाणी पाहू शकाल खांडबलगावचे युवा उद्योजक सन्माननीय दिनेशजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण आज शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं संपन्न करूया. खांडबलगावचे उद्योजक सन्माननीय दिनेशजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं आपण आज सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण संपन्न करतोय. लेट ग्लास करण्याचा प्रयत्न, परंतु पाहू शकाल शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून आपण पाहिलं आणि सिंगलच्या वतीने संघटित धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना एक गडी बाद 66. पुढील सन्मान आमनेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय संजयजी केणे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय आणि सर्व पाहुण्यांसाठी जे आपण सन्मान चिन्ह पाहत आहोत जे आम्हाला इताडेगावचे उद्योजक सन्माननीय हरिश्चंद्रजी वेलेकर उर्फ मुस्साबाई यांच्या वतीने आम्हाला हे सर्व सन्मान चिन्ह लाभले, त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. संजयजी केणे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. डॅन्जो यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि या उपस्थित पाहुण्यांचं मी या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. स्टँड अँड डिलिव्हर काय फटका खेळला अगदी समोरच्या दिशेनं स्क्रीनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. सांघिक आपण जर धावसंख्या जर पाहिली तर सर्वात मोठी धावसंख्या आज मात्र या स्पर्धेमध्ये उभारली गेली. भूमी 11 मांडा संघाने 73 धावा, कारण 72 धावाचा रेकॉर्ड मोडीत काढला गेला. कारण या स्पर्धेमध्ये न्यू आई एक्विरा स्पोर्ट साबत संघाने 72 धावा जोडल्या त्या स्पर्धेमध्ये.
चिंजो पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न लिडिंग आहे चेंडू हवेत चेंडू खाली फिल्डर सज्ज आहे त्याने पकडला जाईल आणि अखेर समाप्त झाला या ठिकाणी फलंदाजाचा खेळ आणि दुसरा धक्का बाद लागत असताना टीम भूमी 11 मांडा संघाला रवीच्या रूपानं स्वागत केला जातोय दरम्यान गोल्डन ठाकरे यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय गोरसईचे उद्योजक आहेत आणि त्यांचा सन्मान डॅन्जू यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत न्यू बॅटर संकेत आलाय आणि संकेत सुद्धा चांगले संकेत दिलेले आहेत आपल्या संघाला असं म्हणू शकतोय परंतु डीप मध्ये चांगली कॅचिंग पाहिली आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला संकेत असेल दांताराचा खारबा विपक्ष भूमी 11 गांधारी विजय स्पोर्ट गांधारी आहे यस दांताराचा खारबा संघाचे संघटक आलेले आहेत गांधारी संघाचे संघटक जर इथे उपस्थित असतील तर विनंती करतो की आपण या चला आपण नाणेफेकी संपन्न करू दोन्ही संघादरम्यान चला गांधारी संघ आपण यायचा आहे कारण दांताराचा खारबाव संघाचे संघनायक आलेले आहेत आणि अस्मित जाधव या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू प्रत्येकी 4 षटकांचा सामना असेल आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल एका बाजूला विजय स्पोर्ट गांधारी दुसऱ्या बाजूला दांताराजा खारबाव आणि कॉल देत आहेत खारबाव संघाचे संघनायक टेल असं कॉल आहे परंतु हेड आलेला आहे टॉस जिंकला विजय स्पोर्ट गांधारी संघाने निर्णय द्यायचा आहे आमच्यापर्यंत ठीक आहे हरकत नाही थोडा वेळ डिसिजन पेंडिंग आहे परंतु जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये 74 धावांचा पाठलाग इथे केला जाईल की नाही ते आपण ऐकणार आहोत दुसऱ्या इनिंग मध्ये आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी समीर ठाकरे यांच्या वाणीतून थँक्यू सो मच हॅलो चेक धन्यवाद मिस्टर योगी पाटील सर भरपूर मोठं टार्गेट आता या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे या स्पर्धेतील उच्चांक गाठला आणि अखेर 73 धावा जोडल्या 74 धावांचं लक्ष्य आता या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे सामना जिंकण्याकरिता आपण जो सामना पाहतायत भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरुद्ध लढत सुरू आहे ती नांदकर या दोन संघांदरम्यान अतिशय सुंदर बॅटिंग आज आपल्याला रवीच्या माध्यमातून बघायला मिळाली 39 धावा त्यानं इंडिव्हिज्युअली जोडल्या त्यानंतर चिंटूने त्याला खूप चांगली साथ दिली 909 धावांचं योगदान दिलं आणि अखेर 73 धावा जोडण्यामध्ये यशस्वी झाला तो भूमी 11 मांडा संघ
सलामीची जोडी यतीन आणि त्याच्या सोबतीला मंगल. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं बॉलिंग मार्कवर चिंटू येतोय. 74 धावा बनवण्यासाठी जवळपास प्रत्येक ओव्हरमध्ये 19 धावा, 18 ते 19 धावा तुम्हाला जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्याकरिता. यतीनच्या सोबतीला मंगल ही जोडी आपण मैदानात पाहतोय. चिंटू षटक क्रमांक पहिले घेऊन तयार. राईट आर्म ऑफ द विकेट, फर्स्ट बॉल. पहिला चेंडू यावेळेला फुल टॉस आहे आणि थेट फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. पहिला ब्लास्ट यतीनच्या बॅट मधून, जबरदस्त षटक. बॉलवर का आगाज केलेला पहिला बिग हिट षटकारानं आगाज करत असताना आपल्या डावाला यतीनकडे ती क्षमता आहे ह्या क्रीडांगणावर. कारण नांदकर हे होम ग्राउंड आणि सातत्याने यतीननं या मैदानावर अनेक सारे विक्रम आपल्या नावी केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा असेल आणखी एक धमाका. वन मोर बिग हिट, बॅक टू बॅक 2 सिक्सर. लागोपाठ 2 सिक्सर. यतीन ऑन फायर. एकदा का सुरू झाला की रांगेत मारतो. त्याला मारामारी जमते. इनसाइड आउट. काय फटकेबाजी करतोय. बॉल या ठिकाणी सरळ एक्सा कव्हरच्या बाहेर. चौकार. तीन चेंडू आणि 16 धावा. अप्रतिम स्टार्ट. 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जबरदस्त सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ग्रेट बॅटिंग हिअर. व्हॉट अ फॅन्टास्टिक नॉक फ्रॉम यतीन. आउटस्टँडिंग इन हिअर. राउंड द विकेट. चिंटू समोर. आणखी एक बॉल. जाता घेऊन या बाउंड्री लाईनच्या बाहेरून. हा तिसरा सिक्सर. एक चौकार. 22 धावा पहिल्या 4 बॉलवर. टीट फॉर टॅट. ठोसा दिलाय. हा क्रिकेटचा खेळ आहे. मांडाकरांनी मारले तर नांदकरवाले का थांबणार. दोघांसाठी समान संधी असते. यतीन समोर यावेळेला थोडसा कमी गतीने टाकलेला बॉल. आता टाळ्या वाजू लागलेत बघा. सुरुवातीला ज्यावेळेला रन झाल्या त्यावेळेला नांदकरचे पाठीराखीर नाराज होते, परंतु आता ते देखील आता मैफिलमध्ये पुन्हा एकदा जॉईंट झालेले आहेत. कारण यतीननं पलटवार सुरू केलेला आहे. टाळ्यांचा गजर आता सुरू झालाय मैदानात. पुढचा बॉल चिंटू. यावेळेला यॉर्क लेंथ. खोलवा टप्प्याचा बॉल. फक्त मिळेल 1 धाव. स्कोर एका धावेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती लागल्यात. अतिशय सुंदर सुरुवात. 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात आता या ठिकाणी मिळाली. विशेष म्हणजे यतीननं या क्रीडांगणावर योगी सर 2 वेळा, मी त्याचा खरं तर साक्षीदार आहेच, 2 वेळा 5 बॉलमध्ये 5 सिक्सर मारण्याचा विक्रम केलेला आहे एकाच टुर्नामेंटमध्ये. तेही 18 बॉल आणि आता 51 ची गरज. आस्किंग रन रेटचा आता विचार केला तर 17च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. ज्या वेळेला डाव सुरू झाला त्यावेळेला पर ओव्हर 19 बनवायच्या होत्या. सोसाट्याचे वारे सुद्धा सुटलेत. जगन नाना सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. राउंड द विकेट.
पहिलाच बॉल जगन्नाना समोर अक्रॉस द लाईन, हा देखील बॉल सीमारशीच्या पलीकडे. षटकारांचा पाऊस पडतोय मैदानात. धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतो एकूण 29 धावा. प्रेक्षकांचं मनोरंजन आणि घरच्या मैदानावर सांगतोय इलाका तुम्हारा धमाका हमारा, लेकिन यतीन भी कहते हुए इलाका हमारा और धमाका भी हमारा. फॅन्टास्टिक बॅटिंग यार, चांगला प्रत्युत्तर या ठिकाणी दिलेला आहे. आता एसके एंटरटेनमेंट साठी हायलाइट मिळेल. पुढचा बॉल जगन्नाना पलटवार करणार का, फार मोठं नाव आहे परंतु त्याच्या समोर यतीनचा पलटवार तिखट आहे. खराब क्षेत्ररक्षण एकदा मिळाली आहे, सेकंडचा कॉल होतोय. एक काताने बॉल अडवलाय, धावाची संधी आहे परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. ईट का जवाब पत्थर से, ठोसा दिलेला आहे. देख घुमा के यतीन काय फटकेबाजी करतोय. सर्वच्या सर्व धावा आतापर्यंत एकट्यानंच बनवलेत आणि 31 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. बघता बघता समीकरण बदललं. 16 चेंडू आणि 43 ची गरज आहे. मॅच मध्ये वापसी नांदकरची. पुढचा बॉल हवेत आहे, विकेटची संधी आहे आणि यावेळेला यतीन आउट होतोय. जगन्नानानं अखेर सफलता आपल्या टीमला मिळवून दिली. यतीनचा डाव तुम्हाला आवडला असेल तर एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजू द्या. काय फटकेबाजी त्याने केली. बाद होण्यापूर्वी 31 धावांचं योगदान आज त्यानं त्याच्या टीमला दिलं. भरपूर मोठं लक्ष असताना या युवा खेळाडूनं विजयाचं स्वप्न दाखवलं आपल्या संघासाठी परंतु तो आता बाद होतोय. दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होताना आज फायनल डे अंतिम दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात पाहुणे मंडळी येते. यतीन आउट झाला आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. पाहू शकता डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच माजी उपसरपंच ग्रामपंचायत मुठवळचे आदरणीय योगेश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक उत्कृष्ट आयोजक त्याचबरोबर डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत मुठवळ सावतचे आदरणीय योगेश पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल यावेळेला हवेत होता. एका टप्प्याने बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावा चौकार. क्या व्हीआयपी नाईटचं दृश्य तुम्ही पाहू शकता. मनोजी पाटील आमच्या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांच्या सोबतीला आदरणीय योगेश पाटील. पुन्हा उडवलाय गोरखच्या बॅट मधून बेधुमाके. आणखी एक षटकार. यतीन आउट झाला. आती यतीन आणि आता गोरख. असं म्हणतात अति घाई संकटात नाही परंतु इथे आता घाई करणं गरजेचे आहे आणि अति घाईनं धावांचा पाठलाग सुरू केलाय. बघता बघता धावा झाल्या 41. येणारे 13 बॉल 33 धावांची गरज मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने केली आहे. नांदकर टीम ने कहा था ना क्रिकेट में कोई शेर नहीं होता, कोई भी कभी भी ढेर हो सकते. भूमी 11 मांडा टेनिस बॉल क्रिकेट मधील भरपूर मोठा संघ त्यांच्या विरुद्ध युवा संघ नांदकरचा. आज त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. एक संघ जुनांदुर्की येथे पोहोचला नाही म्हणून आणि अखेर त्या वाईल्ड कार्ड एंट्रीचा आता फायदा या ठिकाणी घेतलेला आहे. 13 चेंडू 33 ची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओ चांगला फटका होता ऑफ ड्राईव्हचा. ओ फलंदाज बाद झाला आणि बाद होण्याचं हे नक्कीच आपण विचार केला तर हेच माध्यम होतं का. ज्या प्रकारे आउट झाला
राऊंड द विकेटने नाना वळतोय, त्यानंतर ड्राईव्ह केला, समोर बॅटरला हिट झाला आणि बॅटला लागून बॉल नौशादच्या हातामध्ये गेला. किती चांगला अनुमान हे पा. ड्राईव्ह लगावत असताना झेल पकडला. वाह वाह बाय वाह, ग्रेट कॅच. हे पा स्वतःला झोकून दिलं, कारण गोरख देखील तुटून पडला होता आणि त्या गोरखची झेल त्या ठिकाणी पकडली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 41 बनल्या. आता उर्वरित 2 षटकांमध्ये 33 धावांची गरज. सामना या ठिकाणी पूर्णपणे आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न नांदकरच्या या खेळाडूंचा राहिलाय. नवीन बॅटर मंगल आहे. विजय स्पोर्ट गांधारी वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट हिअर. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानात एंटर झाला, जतीन. गोलंदाजीमध्ये संकेत येतोय बॉलिंग मार्कवर. आज बरेचसे क्रिकेटर मांडामध्ये देखील आपण कमी पाहतोय. आज दिंडा दिसत नाहीये, जयस्वाल दिसत नाहीये, फहीम सुद्धा नाही आणि भाकरी दिसत नाहीये. तरी देखील धावा तर चांगल्या बनवल्या, परंतु आता गोलंदाजीमध्ये जरूर त्यांची उणीव भासते. 12 बॉल 33 धावांची गरज. संकेत तयार. लेफ्टी बॅटर मंगल. मंगलच्या नावी अनेक विक्रम आहेत, अर्धशतक आहेत, शतक आहेत, परंतु इथे तो खेळ त्याला करावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला उडवल्या. बॉल वेकेंड एरिया मधून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. काय मॅच रंगली आहे. असं वाटलं होतं हाय स्कोरिंग सामना, वन साइड जिंकणार मांडाचे खेळाडू. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. बॉल सरसावतोय डीप मध्ये, मिड विकेटला. सेकंडचा कॉल. दुसरी धाव मिळणार का? थ्रो चांगला आला, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातात. नांदकरसाठी टाळा वाजतायत आता. दहा चेंडू आणि 27 ची गरज. आज दिग्गज संघांना तुम्ही ऍक्शन मध्ये पाहतात. या विभागातील असोसिएशनच्या बाहेरील संघ तुम्ही पाहतायत. पुन्हा एकदा स्वीप केलाय. मंगल ऑन फायर. ये मंगल दंगल करके बैठेगा मांडा के खेमे में. एक और चौका. गाडी निघाली आहे धावांची आणि धावांचा डोंगर उभा केला होता, परंतु ते डोंगर सर करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे हे सांगत असताना नांदकरचे खेळाडू. 9 चेंडू 23 धावांची गरज. काय फलंदाजी केली नांदकर टीमनं. 74 धावांचं लक्ष्य पार करत असताना 9 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. हा बॉल यावेळेला नो बॉलचा इशारा आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात है हीरामन जी, ये चौका या पंजा है? पंजा है. करतायत 5 धावा स्कोर कार्ड वरती. आता 9 बॉल 18 ची गरज. सामना पूर्णपणे आपल्या नावी केलाय असंच म्हणूया. या पुढचा बॉल फ्री हिट आहे. मंगल ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. धावबाची संधी आहे, डायरेक्ट हिट, परंतु एक धाव इथे सहजगत्या मिळाली आहे. सेकंडचा कॉल इथे केला जातोय, परंतु भरपूर दूर आला होता मंगल आणि एकच धाव आहे की नाही तेही आता चेक करूया. टीव्ही अंपायरचा नक्कीच निर्णय थोड्याच वेळाने येईल. ऑनफिल्ड पंचांनी आता टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवलाय, कारण मॅच आता क्रुशियल झालेली आहे आणि मंगल चांगला खेळतोय.
नॉट आउट. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट आहे आणि धावसंख्या धावफलकावरती येणारे 8 बॉल आणि 17ची गरज. 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. विश्वास बसत नाही आज प्रेक्षकांनाही. भूमी 11 मांडासारखे एक फार मोठ्या संघाला कडवं आव्हान आज नानकरच्या युवकांनी दिलेलं आहे. तसंही क्रिकेटमध्ये कोणताच हॉट फेवरेट संघ नसतो योगी सर. मैदानामध्ये जो चांगला खेळ तो जिंकेल. अनेक साऱ्या आपण स्पर्धा बघत आलेलो आहोत. मान्यवरांचं देखील आज फार मोठ्या संख्येने आगमन. आदरणीय रोहित कोणकर नानकरचे, त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. 8 बॉल 17ची गरज आहे. संकेत पुढचा बॉल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल. धावबादची संधी आणि इथे मंगल आउट होतोय. मंगल या ठिकाणी दुर्दैवीरित्या आउट झालेला आहे. खराब कॉल आणि एक फार मोठा धक्का नानकरला. जितू मोगरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ग्रामपंचायत सांगेचे माजी सदस्य, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम. समीकरण आता या ठिकाणी बदललेलं आहे. 7 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. आफ्टरनून सेशन मध्ये रणरणत्या उन्हामध्ये, तापत्या उन्हामध्ये हा तापता सामना, गरम मॅच, हॉट मॅच तुमच्या भेटीस आहे मित्रांनो. नानकरच्या विरोधात भूमी 11 मांडा. समीकरण बदललेलं आहे. 7 बॉल शिल्लक, 16ची गरज. नवीन बॅटर विघ्नेश मैदानामध्ये एंटर होतोय. 7 बॉल रिमेनिंग अँड 16 मोर रन टू विन. पुढचा बॉल संकेत राईट ऑन द विकेट. हो, यावेळेला पुन्हा एकदा भीमा नो बॉलचा इशारा. खराब चेंडू आहे आणि एक धाव पळून देखील पूर्ण केली आहे. 1+1 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि आता गोलंदाज चेंज करावा लागेल. 2 भीमर, तेही बॉडीवरचे भीमर होते, त्याच्यामुळे आता गोलंदाज येथून गोलंदाजी करू शकणार नाही. 60 धावा धाव फलकावर, 14ची गरज. 7 चेंडू शिल्लक आहेत. काय मॅच रंगली आहे. 74चं लक्ष होतं. असं वाटलं होतं की वन साइड मॅच होणार आणि भूमी 11 मांडा वन साइड जिंकणार. बघा आता व्ह्यूवर्स देखील वाढलेले आहेत कारण मॅचेस तेवढी कडक झाली आहे. 500, 550, 600 प्रेक्षक जवळपास आपल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्पार्टन ट्रॉफी सांगेची स्पर्धा तुम्ही आज नानकरच्या क्रीडांगणावर एन्जॉय करता आणि नानकरच्या ह्या मैदानावर नानकरचे खेळाडू या ठिकाणी खूप चांगला खेळ साकारत असताना होम ग्राउंड आणि होम ॲडव्हान्टेज त्यांनी उचलला. या पुढचा बॉल फ्री हिट असेल. 7 बॉल 14ची गरज आहे. शेवटचा बॉल टाकण्यासाठी जयेश आलाय, माजी कॅप्टन. फ्री हिटचा हा बॉल निर्णायक चेंडू जरूर असणार आहे कारण हा बॉल जर डॉट आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावा शिल्लक राहतील. पुन्हा मांडा संघाला संधी मिळेल. अजूनही जगन्नाना चेअर अप करतायत त्याच्या खेळाडूंना, त्यांचा विश्वास वाढवतायत. फ्री हिटचा बॉल. 7 बॉल 14ची गरज. राईट ऑन द विकेट. लोवर फुल टॉस स्वीप करण्यात आला. बॉल येतो स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला जातो आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. सामना शेवटच्या ओव्हरमध्ये आला. शेवटचे 6 बॉल 12 धावांची गरज आहे. कोणी विचार केला असेल की एक अंडर-25चा संघ आज या ठिकाणी वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना देण्यात आली आणि जरूर भूमी 11 मांडासारख्या बलाढ्य संघासमोर ज्या प्रकारे त्याने खेळ केला. आता विजयाकडे अग्रेसर. 6 मध्ये 12 करायचे आहेत. 74 धावांचं लक्ष्य 4 ओव्हरमध्ये पार करायचं होतं आणि 3 ओव्हरमध्ये 62 धावा बनवल्यात. सर्वांचं मन त्यांनी आज जिंकले खऱ्या अर्थानं. ज्या प्रकारे मनोरंजन केलं, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. क्रिकेटचा खेळ, या खेळाला इतकी पसंती का दिली जाते आणि या भारतामध्ये एवढा आवडीचा खेळ हा का झालेला आहे याचं ज्वलंत उदाहरण या मॅचनं देखील दिलंय. इसमें कोई बड़ा नहीं होता है क्रिकेट में,
और कोई छोटा नहीं होता है. 12 ची जरूरत. व्हाईट बॉल. हिरामन करकर सुद्धा त्यांचे ऍक्शन आता जरूर या ठिकाणी शो करत असताना, कारण हे प्रसिद्ध अंपायर आहेत. सातत्याने गुजरात सुरतचे दौरे ते करत असतात, महाराष्ट्रभर अंपायरिंग करतात. यावेळेला आता 6 मध्ये 11 करायचे आहेत. हा बॉल लो व फुल टॉस समोरच्या दिशेने गोलंदाजच्या डोक्यावरून हवेतून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल येतो लॉंग ऑफ च्या फिल्डरच्या हातात आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करण्याची नक्कीच संधी होती. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना 65 वर. येणारे 5 बॉल शिल्लक. 9 धावांची गरज आहे. थरार क्रिकेटचा कायम अजूनही या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळाला. तुम्ही पाहतायत स्पार्टन ट्रॉफी 2025 स्पार्टन स्पोर्ट्स सांगे आयोजित क्रिकेटचा भव्य सोहळा. 5 बॉल 9. स्लो वन. थोडासा कमी गतीने बॉल हाताळला आणि हा चेंडू अखेर डॉट येतोय. स्ट्राइक एंडला बॅटर जतीन आहे. जतीनवर विश्वास ठेवलेला आहे. तो जतीन यावर विश्वासावर खरा उतरणार का? यतीननं खूप काम केलं, जतीन काम करणार का? 4 मध्ये 9. शेवटच्या षटकामध्ये नौशाद टीमचा कॅप्टन स्वतःनं आता आपल्या खांद्यांवर जबाबदारी घेतली आहे. आता मांडा संघाचा 12th मॅन थोडासा चिंतेत आहे, कारण 4 मध्ये 9 धावा करायच्या आहेत. जतीन स्ट्राइक एंडला. पुढचा बॉल. ओ हा चेंडू सोडून दिला. दिशाहीन बॉल आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावा आणखी 1 मिळेल. 4 मध्ये 8 ची गरज. भूमी 11 मांडा ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग या वर्षामध्ये याच टीमनं जिंकली जगन्नाथचा संघ. परंतु या लढतीमध्ये मागील 2-4 स्पर्धांमध्ये आपण पाहिलं की संघ थोडासा अडचणीमध्ये गेलेला आहे. 8 धावा दूर आहे. 4 बॉल शिल्लक. पुढचा बॉल. नौशादचा ऑप्शनच्या बाहेर होता. धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती. एकदा मिळाली आहे. ओव्हरथ्रो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये अखेर धक्का लागतोय. धाव 1 मिळेल. आता समीकरण बदललं. येणारे 3 बॉल 7 धावांची गरज. त्याचा 3 बॉल आणि 7 धावांची गरज असलेला सामना जिंकण्याकरिता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. नांदकर टीम कडून यश एक मोठा फटका खेळायचा आहे. अपेक्षा ती असेल यश कडून, परंतु आता इथून आणखी 1-2 चांगले बॉल टाकायचे आहेत. भूमी 11 मांडाच्या गोलंदाज नौशादला. मॅच मध्ये पलटवार झालेला आहे. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून देखील आपण बरेचसे सध्या ऑडियन्स पाहतोय, रसिक पाहतोय. या स्पर्धेचा आनंद घेताना जवळपास 700 व्ह्यूअर्स आतापर्यंत या मॅचला आलेले आहेत. क्या बात आहे. चांगला टेलिकास्ट. एसके एंटरटेनमेंट लाईव्ह स्ट्रीमिंग, LED स्क्रीन वॉल. त्यानंतर आता थोड्याच दिवसांनी फोटोग्राफी आणि एसके टूर्स अँड ट्रॅव्हल्स. सध्या योगेश पाटील यांना देखील एक फार मोठा सामना बघायला मिळाला. चित्त थरारक. खूप एन्जॉय केला सर्व प्रेक्षकांनी देखील, पाहुण्यांनी देखील, कारण मॅचेस वन साइड होत होते आणि अशामध्ये एक दुपारच्या सत्रामध्ये जबरदस्त सामना. बघा, नांदकरचे प्रेक्षक ज्या वेळेला 74 धावा बनल्या त्यावेळेला नांदकरचे प्रेक्षक जवळजवळ सगळे इथून घरी गेले. परंतु आता लाईव्ह वर त्यांनी बघितलं असेल तर डेफिनेटली पुन्हा ते मैदानाकडे आले असतील. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. कमेंट्स देखील येतात. फुल एन्जॉय मॅचेस आणि कडक मॅच. नौशाद यश आहे नावामध्ये, त्याच्या यश आहे, परंतु सक्सेस त्याला मिळणार का? नौशाद पुढचा बॉल. आता वेळ घेतला जातोय, थोडासा फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. 3 चेंडू 7 धावांची गरज. पुढचा बॉल नौशादचा आणि फेकून दिला बॉलला. आउट ऑफ द पार्क.
सिक्सर आणि हे पा हिरामन करकर यांचा अंदाज षटकार. क्या बात आहे. नानकरकरांचा क्रिकेट तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ वाजू द्या. हॅव अ लुक ॲट दॅट. काय फटका खेळलाय. आणि हे पा अंपायरची आदा पा दोन हातांवर उभे राहत असताना षटकार दिलाय. हिरामन खरकर सुद्धा एंजॉय करतायत. 2 बॉल 1 धावेची गरज. उछाल दिया गेंद को सीधा तारामंडल में. काय मॅच रंगली आहे. पैसा वसूल मॅच. विदाउट तिकीट फुल पैसा वसूल. नानकरच्या मैदानावर या. सांगेच्या या स्पर्धेचा आनंद घ्या आणि नानकरचे हे खेळाडू पहा. आनंद गगनात मावेन असा. 2 बॉल 1 धावेची गरज. 74 धावांचं लक्ष होतं 4 ओव्हर मध्ये. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन अँड डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ नानकर टीम. कधीच कमी लेखू नका सामान्य माणसाच्या शक्तीला आणि या नानकरकरांच्या ताकदीला. 2 बॉल 1 धावेची गरज. आणि हा चेंडू व्हाईट बॉल आणि याच बरोबर 74 धावा चेस केलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये विक्रम आपल्या नावी करत असताना नानकर टीम वेल डन, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. कम ऑन डीजे. भूमी 11 मांडाच्या समोर सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू हाय स्कोरिंग मॅच आणि हाय प्रोफाईल खेळाडू नानकर गावचा सुपुत्र यतीन. यात मॅचचा